खूप वर्षांपूर्वी एका सुंदर आणि हिरव्यागार गावात रामू नावाचा एक गरीब पण प्रामाणिक शेतकरी आपल्या आई, पत्नी आणि 2 मुलांसोबत राहत होता. रामूची परिस्थिती फारशी चांगली नव्हती, पण तो मनाने खूप समाधानी होता. त्याच्याकडे थोडीशी शेती होती आणि त्या शेतीवरच त्याच्या संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत असे. रामू पहाटे उठून शेतात जात असे, दिवसभर कष्ट करत असे आणि संध्याकाळी घरी परतत असे. त्याची एक सवय मात्र गावातील इतर लोकांपेक्षा वेगळी होती. शेतात काम करताना त्याला कोणताही साप, पक्षी किंवा दुसरा जीव दिसला तर तो त्याला कधीही त्रास देत नसे. तो म्हणायचा, ही जमीन जशी आपली आहे तशीच या जमिनीवर राहणाऱ्या प्रत्येक जीवाचीही आहे. एकदा श्रावण महिना सुरू झाला आणि गावात नागपंचमीची तयारी सुरू झाली. गावातील महिला घरांची स्वच्छता करू लागल्या, अंगणात सुंदर रांगोळ्या काढू लागल्या आणि नागदेवतेच्या पूजेची तयारी करू लागल्या. रामूची आई देखील नागपंचमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून घर स्वच्छ करू लागली. तिने रामूला सांगितले, बाळा, आज नागपंचमी आहे. आजच्या दिवशी नागदेवतेचे स्मरण कर आणि कोणत्याही जीवाला त्रास देऊ नकोस. रामूने आईचे आशीर्वाद घेतले आणि नेहमीप्रमाणे शेताकडे निघाला. त्या दिवशी सकाळपासून आकाशात काळे ढग जमले होते. शेतात पोहोचल्यानंतर रामू नांगरणीचे काम करू लागला. काही वेळाने त्याला शेताच्या एका कोपऱ्यात वारुळाजवळ एक मोठा नाग दिसला. अचानक नाग दिसल्यामुळे रामू थोडा घाबरला, पण त्याने हातातील काठी उचलली नाही. तो काही पावले मागे गेला आणि म्हणाला, हे नागदेवता, तुम्हाला माझ्यामुळे त्रास झाला असेल तर मला क्षमा करा. मी तुमच्या वाटेत येणार नाही. असे म्हणत तो दुसऱ्या बाजूला जाऊन काम करू लागला. त्या दिवसानंतर रामूने त्या वारुळाच्या आसपासची जमीन नांगरली नाही. काही दिवसांनी त्याच्या शेतात पिके हिरवीगार होऊ लागली. पण अचानक एक मोठे संकट आले. गावात मुसळधार पाऊस सुरू झाला, नदीला पूर आला आणि अनेक शेतांमध्ये पाणी शिरले. रामूचे शेतही पाण्याखाली जाण्याची शक्यता होती. त्याने आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठिकाणी पाठवले आणि स्वतः शेताची पाहणी करण्यासाठी गेला. पावसात तो पुढे जात असताना त्याला त्या जुन्या वारुळाजवळ काहीतरी हालचाल दिसली. जवळ जाऊन पाहिले तर अनेक साप पाण्यापासून वाचण्यासाठी उंच जागेवर आले होते. रामूने त्यांना पाहिले आणि लगेच मागे हटला. त्याने गावातील लोकांना सांगितले की त्या भागात जाऊ नका आणि सापांना त्रास देऊ नका. दुसऱ्या दिवशी पाऊस कमी झाला. गावातील लोक शेतांची पाहणी करण्यासाठी बाहेर पडले. अनेक शेतांचे मोठे नुकसान झाले होते, पण रामूच्या शेतातील एक मोठा भाग मात्र सुरक्षित राहिला होता. गावातील लोकांना याचे आश्चर्य वाटले. रामू म्हणाला, हा माझा चमत्कार नाही. आपण निसर्गाचा आदर केला तर निसर्गही आपल्याला जगण्याची संधी देतो. काही दिवसांनी नागपंचमीचा दिवस आला. रामूच्या आईने सकाळी घरासमोर सुंदर रांगोळी काढली, दिवा लावला आणि नागदेवतेचे स्मरण केले. पूजा झाल्यानंतर रामू शेतात गेला. वारुळाजवळ पोहोचल्यावर त्याला पुन्हा तोच मोठा नाग दिसला. यावेळी नाग शांतपणे वारुळाजवळ बसला होता. रामूने दुरून हात जोडले आणि नमस्कार केला. तेवढ्यात त्याच्या मनात एक वेगळीच भावना निर्माण झाली. त्याला आपल्या आईचे शब्द आठवले, प्रत्येक जीवामध्ये देवाचे अस्तित्व पहा. रामू काहीही न बोलता तिथून परतला. त्या रात्री त्याला एक विलक्षण स्वप्न पडले. स्वप्नात त्याला एक तेजस्वी नागदेवता दिसली. त्यांच्या आजूबाजूला दिव्य प्रकाश होता. नागदेवतेने रामूला सांगितले, तू संकटाच्या वेळी भीतीने कोणत्याही जीवाला इजा केली नाहीस. तुझ्या मनातील करुणा आणि श्रद्धा तुला नेहमी योग्य मार्ग दाखवतील. लक्षात ठेव, पृथ्वीवरील प्रत्येक जीव निसर्गाच्या संतुलनाचा एक भाग आहे. रामूने हात जोडून विचारले, हे नागदेवता, माझ्या कुटुंबावर आणि या गावावर तुमची कृपा सदैव राहू दे. नागदेवतेने त्याला आशीर्वाद दिला आणि ते दृश्य हळूहळू प्रकाशात विलीन झाले. दुसऱ्या दिवशी रामूने हे स्वप्न आपल्या आईला सांगितले. आई म्हणाली, बाळा, देवाचा आशीर्वाद केवळ संपत्तीमध्ये नसतो. मनात दया, प्रामाणिकपणा आणि श्रद्धा असणे हाच खरा आशीर्वाद आहे. त्या दिवसापासून रामूने नागपंचमीचा सण आणखी श्रद्धेने साजरा करायला सुरुवात केली. त्याने गावातील लोकांनाही सांगितले की साप दिसला तर त्याला मारू नका किंवा पकडण्याचा प्रयत्न करू नका. सुरक्षित अंतर ठेवा आणि गरज असल्यास तज्ज्ञांची मदत घ्या. हळूहळू गावातील लोकांमध्येही जनजागृती झाली. नागपंचमीच्या दिवशी गावातील सर्व लोक एकत्र येऊन नागदेवतेचे स्मरण करू लागले आणि निसर्गाचे रक्षण करण्याचा संकल्प करू लागले. काही वर्षांनी रामूची शेती खूप समृद्ध झाली. त्याने आपल्या मुलांना नेहमी एकच शिकवण दिली, कष्ट करा, प्रामाणिक राहा आणि निसर्गातील कोणत्याही जीवाला विनाकारण त्रास देऊ नका. मुलांनीही वडिलांची शिकवण आयुष्यभर जपली. त्यामुळे त्या गावात नागपंचमीचा सण केवळ धार्मिक विधी म्हणून नव्हे तर निसर्ग आणि सर्व जीवांबद्दल आदर व्यक्त करण्याचा दिवस म्हणून साजरा होऊ लागला.
या कथेतून आपल्याला एक सुंदर संदेश मिळतो. आपली श्रद्धा खरी असेल तर ती केवळ देवाच्या पूजेत दिसत नाही, तर आपल्या वागण्यात, आपल्या दयेत आणि निसर्गाबद्दलच्या आदरातही दिसली पाहिजे. नागपंचमी आपल्याला याच गोष्टीची आठवण करून देते की पृथ्वीवरील प्रत्येक जीवाचे निसर्गाच्या चक्रात एक महत्त्वाचे स्थान आहे. म्हणून नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेचे स्मरण करताना आपण निसर्गाचेही रक्षण करण्याचा संकल्प करूया. कोणत्याही सापाला पाहिल्यास त्याला त्रास देऊ नका, सुरक्षित अंतर ठेवा आणि प्रशिक्षित सर्पमित्र किंवा वन्यजीव बचाव पथकाची मदत घ्या. नागदेवतेची कृपा आपल्या सर्वांवर राहो, आपल्या घरात सुख शांती नांदो आणि प्रत्येकाच्या आयुष्यात आनंदाचे दिवस येवोत. नागदेवतेचा जय जयकार. हर हर महादेव. स्नेक. खूप वर्षांपूर्वी एका छोट्याशा गावात गौरी नावाची एक साधी, प्रेमळ आणि धार्मिक स्त्री आपल्या कुटुंबासोबत राहत होती. गौरीची देवावर खूप श्रद्धा होती आणि विशेषतः नागदेवतेबद्दल तिच्या मनात अपार भक्ती होती. ती रोज पहाटे उठून घराची स्वच्छता करत असे, अंगण झाडून सुंदर रांगोळी काढत असे आणि देवघरात दिवा लावून मनापासून प्रार्थना करत असे. एके दिवशी श्रावण महिन्यात नागपंचमीचा सण आला. घरातील सर्व महिला सकाळी लवकर उठून पूजा करण्याची तयारी करू लागल्या. गौरीनेही आपले घर स्वच्छ केले, देवासमोर दिवा लावला आणि हात जोडून प्रार्थना केली. हे नागदेवता, माझ्या कुटुंबावर सदैव तुमची कृपा राहू दे. आमच्या घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदू दे. पूजा सुरू असतानाच अचानक गौरीच्या घराबाहेर एक मोठा नाग दिसला. नागाला पाहताच घरातील लोक घाबरले आणि काहीजण घरात पळून गेले. पण गौरी मात्र शांत उभी राहिली. तिने नागाला कोणताही खारस न देता सुरक्षित अंतरावरून हात जोडले आणि मनात म्हणाली, आज नागपंचमीचा पवित्र दिवस आहे. कदाचित नागदेवतेचेच दर्शन मला झाले असावे. गौरीने नम्रपणे प्रार्थना केली, हे नागदेवता, माझ्याकडून किंवा माझ्या कुटुंबाकडून काही चूक झाली असेल तर आम्हाला क्षमा करा. काही क्षण नाग शांतपणे तिच्याकडे पाहत राहिला आणि त्यानंतर हळूहळू घरापासून दूर निघून गेला. त्या रात्री गौरीला एक अद्भुत स्वप्न पडले. तिच्या स्वप्नात एक तेजस्वी नागदेवता दिसली आणि सभोवती दिव्य प्रकाश पसरला होता. नागदेवतेने तिला आशीर्वाद देत सांगितले, श्रद्धा मनापासून असेल तर भीतीवर भक्तीचा विजय होतो. प्रत्येक जीवामध्ये परमेश्वराचे अस्तित्व पहा आणि कोणत्याही प्राण्याला विनाकारण त्रास देऊ नका. हे ऐकताच गौरीची झोप उघडली आणि तिच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. दुसऱ्या दिवशी सकाळी तिने आपले स्वप्न गावातील वरीलधाऱ्या लोकांना सांगितले. त्यांनी गौरीला सांगितले की नागपंचमीचा अर्थ केवळ पूजा करणे नाही, तर निसर्गातील प्रत्येक जीवाबद्दल आदर आणि करुणा ठेवणे देखील आहे. काही दिवसांनी गावात मुसळधार पाऊस झाला आणि अनेक ठिकाणी पाणी साचले. गावातील लोक चिंतेत पडले, पण गौरी देवासमोर बसून संपूर्ण गावाच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करू लागली. दुसऱ्या दिवशी पाऊस कमी झाल्यावर गावकऱ्यांना जवळच्या वारुळाजवळ एक नाग शांतपणे बसलेला दिसला. सर्वांनी त्याला दुरून नमस्कार केला. त्या दिवसापासून गौरीची नागदेवतेवरील श्रद्धा आणखी वाढली आणि दरवर्षी नागपंचमीच्या दिवशी ती मनोभावे पूजा करून प्रार्थना करू लागली. गौरीची ही कथा आपल्याला सांगते की श्रद्धेसोबत करुणा, संयम आणि निसर्गाचा आदर असणेही तितकेच महत्त्वाचे आहे. नागपंचमीच्या या पवित्र दिवशी आपण ही प्रत्येक जीवाचा आदर करूया आणि निसर्गाचे रक्षण करण्याचा संकल्प करूया. नागदेवतेची कृपादृष्टी आपल्या सर्वांवर सदैव राहो. नागदेवतेचा जय जयकार. खूप वर्षांपूर्वी एका छोट्याशा गावात गौरी नावाची एक साधी, प्रेमळ आणि धार्मिक स्त्री आपल्या कुटुंबासोबत राहत होती. गौरीची देवावर खूप श्रद्धा होती आणि विशेषतः नागदेवतेबद्दल तिच्या मनात अपार भक्ती होती. ती रोज पहाटे उठून घराची स्वच्छता करत असे, अंगण झाडून सुंदर रांगोळी काढत असे आणि देवघरात दिवा लावून मनापासून प्रार्थना करत असे. एके दिवशी श्रावण महिन्यात नागपंचमीचा सण आला. घरातील सर्व महिला सकाळी लवकर उठून पूजा करण्याची तयारी करू लागल्या. गौरीनेही आपले घर स्वच्छ केले, देवासमोर दिवा लावला आणि हात जोडून प्रार्थना केली, हे नागदेवता, माझ्या कुटुंबावर सदैव तुमची कृपा राहू दे. आमच्या घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदू दे. पूजा सुरू असतानाच अचानक गौरीच्या घराबाहेर एक मोठा नाग दिसला. नागाला पाहताच घरातील लोक घाबरले आणि काहीजण घरात पळून गेले. पण गौरी मात्र शांत उभी राहिली. तिने नागाला कोणताही खारस न देता सुरक्षित अंतरावरून हात जोडले आणि मनात म्हणाली, आज नागपंचमीचा पवित्र दिवस आहे. कदाचित नागदेवतेचेच दर्शन मला झाले असावे. गौरीने नम्रपणे प्रार्थना केली, हे नागदेवता, माझ्याकडून किंवा माझ्या कुटुंबाकडून काही चूक झाली असेल तर आम्हाला क्षमा करा. काही क्षण नाग शांतपणे तिच्याकडे पाहत राहिला
आणि त्यानंतर हळूहळू घरापासून दूर निघून गेला. त्या रात्री गौरीला एक अद्भुत स्वप्न पडले. तिच्या स्वप्नात एक तेजस्वी नागदेवता दिसली आणि सभोवती दिव्य प्रकाश पसरला होता. नागदेवतेने तिला आशीर्वाद देत सांगितले, श्रद्धा मनापासून असेल तर भीतीवर भक्तीचा विजय होतो. प्रत्येक जीवामध्ये परमेश्वराचे अस्तित्व पहा आणि कोणत्याही प्राण्याला विनाकारण त्रास देऊ नका. हे ऐकताच गौरीची झोप उघडली आणि तिच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. दुसऱ्या दिवशी सकाळी तिने आपले स्वप्न गावातील वरीलधाऱ्या लोकांना सांगितले. त्यांनी गौरीला सांगितले की नागपंचमीचा अर्थ केवळ पूजा करणे नाही, तर निसर्गातील प्रत्येक जीवाबद्दल आदर आणि करुणा ठेवणे देखील आहे. काही दिवसांनी गावात मुसळधार पाऊस झाला आणि अनेक ठिकाणी पाणी साचले. गावातील लोक चिंतेत पडले, पण गौरी देवासमोर बसून संपूर्ण गावाच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करू लागली. दुसऱ्या दिवशी पाऊस कमी झाल्यावर गावकऱ्यांना जवळच्या वारुळाजवळ एक नाग शांतपणे बसलेला दिसला. सर्वांनी त्याला दुरून नमस्कार केला. त्या दिवसापासून गौरीची नागदेवतेवरील श्रद्धा आणखी वाढली आणि दरवर्षी नागपंचमीच्या दिवशी ती मनोभावे पूजा करून प्रार्थना करू लागली. गौरीची ही कथा आपल्याला सांगते की श्रद्धेसोबत करुणा, संयम आणि निसर्गाचा आदर असणेही तितकेच महत्त्वाचे आहे. नागपंचमीच्या या पवित्र दिवशी आपण ही प्रत्येक जीवाचा आदर करूया आणि निसर्गाचे रक्षण करण्याचा संकल्प करूया. नागदेवतेची कृपादृष्टी आपल्या सर्वांवर सदैव राहो. नागदेवतेचा जय जयकार.